ही 2 वाजताची होती, परंतु थोडी लेट झाली कारण आपले जवान जे शहीद झाले तर तिकडे आम्ही पण होतो. असं लागून लागून बसणं असं 2-2 खुर्ची. आपले जवान शहीद जे झाले, स्वर्गीय गवते असे तरुण होते, ते कर्तव्यावर असताना शहीद झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला आम्ही तिथे गेलो होतो. तिथे वेळ लागला आणि तो कार्यक्रम सोडून येता येत नव्हता आणि बैठकी होती, त्यामुळे उशीर झाला. बरेचसे पत्रकार अजून तिकडेच आहेत, त्याच्यामुळे लेट झालं. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. शहीद जवान स्वर्गीय अक्षय गवते यांना अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. आज खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा की उद्या दसरा आहे. दसऱ्याच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि दसऱ्याला आम्ही सीमोल्लंघन करायचं ठरवलेलं आहे, हत्यार लावून ठेवायचे असं ठरवलेलं आहे. त्यामुळं येणारी जी काही लढाई आहे त्या लढाईच्या अनुषंगानं भविष्य काळामध्ये लढाई करायला जे काही हत्यारं लागतात, आपली मंडळी आहे ना दादा, आपले कार्यकर्ते तिथं बसू नका. पत्रकार येणार आहेत अजून, त्यांना खुर्च्या ठेवा, परत डिस्टर्ब होतं सगळं. दत्ता तुम्ही इकडून बसा, पाठीमागे बसा ना त्या चेअरवर मागच्या. जी काही लढाई येणाऱ्या काळामध्ये उभी करायची आहे त्या लढाईसाठी लागणारे शस्त्र हे आम्ही आता लावून ठेवलेले आहेत आणि उद्यापासून आम्ही लढाईच्या मैदानामध्ये उतरतो. हेतू असा आहे की यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान झालं, कापसाचंही झालं. आणि येलो मोजॅक नावाचा जो डिसीज आला, व्हायरस आला, त्यामुळे सोयाबीनचं उत्पादन प्रचंड घटलं. बोंडअळीमुळं कापसाचं उत्पादन प्रचंड घटलं आणि पावसाचा खंड, या तिन्ही गोष्टीमुळे उतार्यामध्ये 60-70% घट आलेली आहे. आणि त्यामुळं यावर्षी आम्हाला सरकारने सोयाबीन कापूस उत्पादकांना एकरी 10,000ची मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे सरकारच्या वतीनं. आणि पीक विमा कंपन्या टोलवाटोलवी करतायत, या पीक विमा कंपन्यांनी सुद्धा अग्रिम रक्कम आणि 100% रक्कम आम्हाला दिली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. यावर्षी महाराष्ट्रात सोयाबीनचा पेरा हा 50,85,589 हेक्टरवर आहे आणि सर्वात जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात कापसाचा पेरा 42,34,473 हेक्टरवर आहे आणि महाराष्ट्रात ऊसाचा पेरा 3,08,460 हेक्टरवर आहे. देशात यावर्षी सोयाबीनचं उत्पादन जे होणार आहे ते संभाव्य अपेक्षित होणारं उत्पादन हे 100 लाख मेट्रिक टन आहे. सोपा नावाची संस्था ही जरी म्हणत असली 125 लाख मेट्रिक टन, 150-125 लाख मेट्रिक टन, पण एवढं उत्पादन होणार नाही. साधारणपणे इकडून या काका इकडून या, 100 लाख मेट्रिक टनापर्यंत हे उत्पादन होईल असं संभाव्य अंदाज आहे. सोयाबीनचं उत्पादन सगळ्यात जास्त मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, त्यातल्या त्यात विदर्भ मराठवाड्यामध्ये घेतलं जातं. देशाच्या सोयाबीन उत्पादनातील 40% उत्पादन हे महाराष्ट्रातून दिला जातो. सोयाबीन बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीनचा पेरा हा 4,18,000 हेक्टरवर आहे आणि येलो मोजॅकमुळे सोयाबीनचं 50% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. बोंडअळीमुळे कापसाचंही 50% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. त्यामुळं यावर्षी शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे रब्बीचाही हंगाम आता धोक्यात आलेला आहे, कारण रब्बीच्या हंगामात आता पाऊस नसल्यामुळे त्याही पेरण्या होणं कठीण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी आता कोणी बोलायला तयार नाही. मी मध्यंतरी 2.5 महिने जवळपास आजारी होतो. माझ्या आजारपणाबद्दल सुद्धा बऱ्याच अफवा मार्केटमध्ये पसरल्या गेल्या, पण मी पुन्हा सांगतो की माझ्या स्टर्नम बोनमध्ये इंजुरी होती. जे स्टर्नम बोन रिब्सला जोडलं जातं, रिब्स त्याला जोडलेले असतात, त्याच्यामध्ये इंजुरी असल्यामुळं
मला प्रचंड पेन होता श्वास घेताना आणि बोलताना, त्यामुळं मला बरेच दिवस हॉस्पिटलाइज राहावं लागलं आणि त्यामुळं माझे 2-2.5 महिने आजारपणात गेले. खूप वेगळ्या वेगळ्या अफवा आजारपणाबद्दल पसरवण्यात आल्या, ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. मी आता ठणठणीत आहे, चांगला आहे आणि त्यामुळं या आंदोलनामध्ये, येणाऱ्या काळातलं जे काही आंदोलन आहे या आंदोलनामध्ये मी अग्रभागी असणार. यावर्षी सोयाबीनचा आणि कापसाचा उत्पादन खर्च सुद्धा वाढलेला आहे. साधारणपणे सोयाबीनचा यावर्षीचा एकरी उत्पादन खर्च 36,200 रुपये आहे एकरी, आणि उत्पादनात घट जर पकडली 4 ते 5 क्विंटल उत्पादन होईल असं जर का अपेक्षित आपण पकडलं, तर 5 क्विंटलचा जर का उतारा पकडला तर 36,200 भागिले 5 म्हणजे 7,240 रुपये एका क्विंटलचा यावर्षीचा उत्पादन खर्च आहे. यात 1 रुपया सुद्धा कमी नाही. हा नेट लागतो, जास्त लागेल पण कमी नाही. मग 7,240 रुपये जर का एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे आणि मिळणारा मार्केटचा भाव हा 4,000 रुपये आहे, 42 रुपये. त्यामुळे आम्हाला घरूनच हे पैसे टाकावे लागतात अशी परिस्थिती आहे. कापसाचा क्विंटलचा उत्पादन खर्च 40,000, याचा एकराचा खर्च 40,420 रुपये आहे आणि 5 पोते जर का सरासरी तुम्ही एका एकरात पकडले तर एका क्विंटलचा उत्पादन खर्च 8,084 रुपये. तर म्हणजे आम्हाला उत्पादन खर्चातच घरून 1,000 रुपये टाकावे लागतात अशी परिस्थिती आहे. म्हणून कापसाचा प्रति क्विंटल भाव, लागणारा उत्पादन खर्च अधिक 50% नफा यानुसार 12,176 रुपये किंवा 12,500 रुपये असला पाहिजे किमान, आणि सोयाबीनचा भाव लागलेला उत्पादन खर्च अधिक 50% नफा यानुसार 10,800 रुपये असला पाहिजे. तर आम्ही किमान सोयाबीनच्या भावामध्ये आत बसता का, सोयाबीनला आम्ही कमीत कमी 9,000 रुपये भाव मिळावा अशी आमची मागणी आहे आणि कापसाला 12,500 रुपये किमान भाव मिळावा. तत्पूर्वी पहिली मागणी आमची अशी आहे की नुकसान झाल्यामुळं प्रति एकर सोयाबीन कापसाचं नुकसानीपोटी 10,000 रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी आमची मागणी आहे. आणि त्यासोबतच आमच्या इतरही काही मागण्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं चालू वर्षाची पीक विम्याची अग्रिम रक्कम आणि 100% पीक विमा या वर्षीचा मिळावा, संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव, नांदुऱ्यामध्ये जो महापूर आला त्याची नुकसान भरपाई अजून सरकारकडून मिळालेली नाही, ती सुद्धा 100% मिळावी, ही सुद्धा आमची मागणी आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासापासून संरक्षण होण्यासाठी सरकार सौर ऊर्जेचं कंपाऊंड आणत आहे, आम्हाला ते मान्य नाही. आम्हाला मजबूत सिमेंटचं कंपाऊंड पाहिजे. सौर ऊर्जेचं कंपाऊंड ही योजना फेल्युअर आहे, त्यामुळे मजबूत तारेचं कंपाऊंड करून आम्हाला वन्य प्राण्यापासून संरक्षण द्या शेताला, आमच्या शेत पिकांना, ही आमची मागणी आहे. सोयापेंडीची आयात थांबून निर्यातीला प्रोत्साहन द्या. खाद्यतेलावरील आयात शुल्क 30% कमी करा अशी आमची मागणी आहे. कापूस आणि सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या. तेल बियांवरील 5% GST कर रद्द करा, ही सुद्धा आमची मागणी आहे. GM सोयाबीन कापसाला भारतात लागवडीची परवानगी मिळावी, तरुणांना हक्काचा रोजगार मिळावा, शेतीला पूर्णवेळ मोफत वीज मिळावी आणि शेतमजुरांना विमा सुरक्षा द्या आणि शेतमजुरांना मदतही करा अशी आमची मागणी आहे. महिला बचत गटांचे कर्ज माफ करा, भूमिहीनांना शेतजमिनीचे कायम पट्टे द्या, दूध उत्पादकांना अनुदान द्या, मेंढपाळांना चराई क्षेत्र द्या. मागील वर्षीच्या त्रुटीतील शेतकऱ्यांना ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना मागील वर्षीचा पीक विमा पण द्या. वारकरी बांधवांसाठी एखादं वारकरी महामंडळ तयार करून त्यांना मदत करा. कृषी कर्जाची सिबिलची अट रद्द करा. अनुदानाच्या पैशाला लावलेले होल्ड काढा आणि शेत रस्ते व पांढर रस्ते प्राधान्याने तात्काळ करा. आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जे 50,000 रुपये अनुदान मिळणार होतं, हे अनुदान अजूनपर्यंत मिळालेलं नाही, हे अनुदान मिळावं अशी आमची मागणी आहे. दुसरं, मागच्या वर्षी सरकारनं आम्हाला सोयाबीन कापसाच्या भावामध्ये फसगत केली, आम्हाला फसवलं. या वर्षी सरकारनं जर का फसवण्याचा प्रयत्न केला तर सरकार सुद्धा आम्ही जागेवर ठेवणार नाही, एवढी मोठी ताकद यावर्षी आम्ही सोयाबीन कापूसवाले तयार करणार आहोत. आणि या वर्षीचा आमचा प्लॅन असा आहे, मागच्या वर्षी सरकारनं सोयाबीन कापसाच्या भावात जरी आम्हाला फसवलं असलं तरी किमान आत्मदान आंदोलनाच्या जोरावर आम्ही शेतकऱ्यांना 230 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम मिळवून दिली. अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करायला गेलो त्या दिवशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सततच्या पावसाचे 114 कोटी रुपये जिल्ह्याला मिळाले आणि 174 कोटीचं पॅकेज आपल्याला मिळालं. 174 कोटीचं नुकसानीचं पॅकेज, 114 कोटीची सततच्या पावसाची नुकसान भरपाई आणि पीक विम्याची 229 कोटी रुपये रक्कम, अशी साधारणपणे
517 कोटी रुपये मागच्या वर्षी आपण आंदोलनाच्या जोरावर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळवून दिले. सरकारने सोयाबीन कापसाच्या दरवाढी संदर्भात आपल्याला फसवलं, पण या वर्षी जर का फसवण्याचा प्रयत्न केला तर सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आमची भूमिका आहे. आम्ही दरवर्षी आंदोलन केल्यानंतर काही ना काही शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा फुलाची पाकळी पाडून दिलेली आहे. या वर्षीचं आंदोलन कठीण जरी असलं तरी ते आम्ही नेटानं करणार आहोत. सोयाबीन कापूस आंदोलनाचा केंद्रबिंदू यावर्षी बुलढाणा राहणार आहे महाराष्ट्राचा, आणि बळीराजाची ताकद काय असते ही येणाऱ्या काळामध्ये मी दाखवून देणार आहे. आंदोलनाचं स्वरूप यावर्षी असं असणार आहे. यावर्षी आम्ही एक एल्गार रथयात्रा काढतोय. तत्पूर्वी मी उद्यापासून विदर्भाचा आणि मराठवाड्याचा दौरा करतोय. मी 25 तारखेला नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, त्यानंतर आपला अकोला, हिंगोली, लातूर, बीड, या जालना, या सगळ्या पट्ट्याचा दौरा मी करणार आहे. आणि हा सगळा दौरा करून शेतकऱ्यांचे मेळावे, शेतकऱ्यांच्या सभा, बैठका, सगळ्या शेतकरी बांधवांना भेटून, पत्रकार बांधवांना भेटून मी 1 तारखेला सकाळी शेगावला येणार आणि शेगावला सकाळी 10 वाजता एल्गार रथयात्रेची सुरुवात संत गजानन महाराज मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकून त्या ठिकाणी एल्गार रथयात्रेची सुरुवात करणार आहे. आणि त्या ठिकाणाहून ही यात्रा 20 दिवसाची असणार आहे. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर. दिवाळीमध्ये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या गावात असणार आहोत, शेतकऱ्यांना भेटणार आहोत, जनजागृती करणार आहोत, त्यांच्यामध्ये जाणार आहोत. या सगळ्या मागण्या घेऊन ही एल्गार रथयात्रा 1 नोव्हेंबरला स्टार्ट होईल. शेगाव संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आणि संग्रामपूर मार्गे, जळगाव मार्गे, नांदुरा मार्गे, खामगाव, शेगाव, परत खामगाववरून तशी यात्रा मेहकर मार्गे, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाण्यामध्ये हा इकडचा पट्टा धाडपट्टा, आणि मग त्यानंतर मोताळा पुन्हा बुलढाणा, आणि मग 20 तारखेला या यात्रेचा समारोप एल्गार महामोर्चामध्ये होणार आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची ताकद काय असते 20 तारखेला बुलढाणेकरच नाही तर संबंध महाराष्ट्र बघेल. आमचं धोरण आहे की जर आम्ही आता सरकार दरबारी जाऊन मागण्या करण्यापेक्षा इथंच एवढी ताकद तयार करू की मुंबई आणि दिल्लीतल्या सरकारमधल्या लोकांना बुलढाण्यात यायला भाग पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एवढं मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आमचं उभं होईल. त्याचा रूट असा असेल, हा रूट मी छापलेला आहे, म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात वाचून दाखवतो. 1 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता संत गजानन महाराज मंदिर शेगाव, त्यानंतर कालखेड, पौरपूर्णा, मनसगाव, खिरोडा, वरवट, खंडेराव, हिंगणा, कवठळ, पातुर्डा. 2 नोव्हेंबरला वानखेड, वरवट, बकाल, एकलारा, बानोदा, काटेल, कालोद, बावनबीर, पंचाळा, पळशी, झाशी, धामणगाव, गोतमारे, संग्रामपूर, निवाणा, चांगेफळ, अकोली, रुदाना, अशा पद्धतीनं दरकोस दरमुक्काम प्रत्येक तालुक्यात गाव टू गाव ही यात्रा जाऊन 20 तारखेला 12 वाजता जिजामाता प्रेक्षागार व्यापारी संकुल रेस्ट हाऊसच्या बाजूला या ठिकाणाहून एल्गार महामोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे बाजार गल्लीतनं कारंजा चौकातल्या तिकडच्या गर्दे हॉलच्या तिकडच्या रूटनी हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर येईल आणि याचं महामोर्चात रूपांतर होईल. अशा पद्धतीचं हे आंदोलन आम्ही आज बैठकीमध्ये ठरवलं. याच्यासाठी आम्ही वेळोवेळी सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून हे सगळं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. त्यामुळं या वर्षीचं आंदोलन हे आरपारचं असेल आणि या आंदोलनामध्ये या वर्षीचा आमचा प्लॅन असा आहे की हे आंदोलन एका पक्षापुरतं सीमित न ठेवता, एका संघटनेपुरतं सीमित न ठेवता हे आंदोलन पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, ही टॅगलाईन आम्ही या आंदोलनात दिलेली आहे. ती कारण गावागावामध्ये शेतकरी हा वेगळ्या वेगळ्या पक्षात विभागला गेलेला आहे, वेगळ्या वेगळ्या जाती धर्मात विभागला गेलेला आहे. जातीचं, धर्माचं लेबल बाजूला ठेवून, पक्षाचं लेबल बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुराचा कट्टरवाद तयार करून या आंदोलनामध्ये सगळ्यांनी उतरावं असं मी तमाम बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो. आणि शहीद भगतसिंगाला आदर्श डोळ्यासमोर ठेवून या आंदोलनाची वाटचाल येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे. कारण आमच्या गळ्यापर्यंत आलाय. या वर्षी तुम्हाला मी सांगतो प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. ती परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि आता या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर व्यापक आणि जन आंदोलन उभं केल्याशिवाय पर्याय नाही असं सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे. म्हणजे मी आजारी असताना मला अनेक शेतकरी आले, त्यांनी सांगितलं की तुम्ही हा प्रश्न हाती घ्या, तुम्ही जर का लढले नाही तर यावर्षी आमचं काही खरं नाही. त्यामुळं हे आंदोलन फक्त बुलढाणा जिल्ह्यापुरतं होणार नाही,
तर बुलढाणा जिल्हा आंदोलनाचं केंद्रबिंदू राहील आणि महाराष्ट्रामध्ये हे सोयाबीन कापसाचं आंदोलन पेटेल अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. विदर्भ मराठवाड्याचा दौरा, त्यानंतर शेगाव मधून 1 नोव्हेंबर पासून ही यात्रा बुलढाण्यापर्यंत येणार आहे. म्हणजे हा मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नसणार? नाही, आमच्या डोक्यात असं आहे की जसं मराठा आरक्षणाचं आंदोलन त्या भागामध्ये उभं राहिलं, तर त्यांनी संघटना आणि सगळं बाजूला ठेवून त्यांनी कसं केलं की त्याला पक्षाची आणि संघटनेची किनार ठेवली नाही. त्याला मराठा आरक्षणाचं मराठा म्हणून त्याला स्वरूप दिलं. तसं शेतकऱ्यांचा कट्टरवाद आम्हाला घराघरामध्ये तयार करायचा आहे. आमच्या डोक्यात असं आहे की शेतकरी पक्षाचं नाव पहिले घेतो आणि मग सांगतो मी शेतकरी आहे, म्हणजे अनेक ठिकाणी. त्यामुळं पक्ष फिक्ष काही नाही, हे आंदोलन होईल शेतकरी शेतमजुरांच्या ताकदीवर होईल. आपल्या जातीला जो बिल्ला लागलेला आहे सगळे बिल्ले नाही, आम्ही आमच्या संघटनेचं काम करतच राहू. आमच्या डोक्यात असं आहे की मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहे. पुन्हा सांगतो, आम्ही सगळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच आहोत आणि आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचंच काम करतो आहोत. परंतु इतर लोकांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं या हेतूने त्याला एक विशिष्ट लेबल न देता, विशिष्ट पक्षीय स्वरूप न करता, त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता हे व्यापक व्हावं असा माझा हेतू आहे. नाही, सरकारलाच देणार आहे. आमचं धोरण ठरवण्याचा अधिकार हा सरकारला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या हाती आमचं धोरण आहे. अनेक मागण्या ज्या आहेत आयात निर्यातीच्या संदर्भातल्या मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत आणि बाकी मदतीच्या संदर्भातल्या मागण्या राज्य सरकारशी संबंधित आहेत. त्यामुळं दोन्ही सरकारांना आम्ही खलखल हलवणार आहे. या आंदोलनामध्ये राजू शेट्टी येणार आहे. माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांना आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत थोडी जाण असणाऱ्या किंवा आस्था असणाऱ्या सगळ्या लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं माझं सगळ्या शेतकरी संघटनांना, सगळ्या शेतकरी नेत्यांना आणि तमाम शेतकऱ्यांसाठी जे काम करत असतील किंवा ज्यांना काही करू वाटतंय, करू पाहतायत, अशा सगळ्या लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं माझं आव्हान आहे. स्वाभिमानीमध्येच आहात सध्या असं सांगितलं, पण गेल्या काळामध्ये शेतकरी नेते असं होते किंवा मागच्या काळातली जी शिस्तबद्ध वगैरे सपाट कारवाई वगैरे तुम्हाला तिथे बोलावणं, मग त्यानंतरच्या काळामध्ये काय झालं? काही तडजोड झाली का? नाही. पक्षांतर्गत जे झालंय ते तुम्हाला माहित आहे. त्यांनी मला बोलवलं, मी पत्र पाठवलं, त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यायचा. आजच्या दृष्टीनं मला हे महत्वाचं वाटतं. होतंय काय, मी एखाद्या प्रश्नावर भाष्य करायला गेलं, क्रियेला प्रतिक्रिया दिली की विषयांतर होतं आणि मुख्य विषय बाजूला राहतो. त्याच्यामुळे आजच्या दृष्टीने जसा अर्जुनाला जसा तो डोळा दिसत होता तसं आमच्या दृष्टीनं सोयाबीन, कापूस, शेतकरी, शेतमजूर हे आंदोलन उभं करणे आणि सक्सेस करणे हे आमचं टार्गेट आहे. बाकी राजकारणाच्या वेळी करू. पण हे दरवर्षी आंदोलन आपण करतो. गेल्या 5-7 वर्षांपासून सोयाबीन कापूस परिषद घेतली, दरवर्षी दिवाळी आली की आपलं आंदोलन येतं. हे नेहमी काय करावं लागतं, याच्यावर काय तोडगा निघत नाही. याच्यावर असं आहे की ही केंद्र आणि राज्य सरकारची अनास्था आहे. जे लोक निवडून गेले सभागृहामध्ये देशातले, विशेषतः राज्यातले, सोयाबीन कापूस पट्ट्यातल्या सगळ्या आमदार खासदारांनी या प्रश्नावर तिथं आवाज उचलला पाहिजे, धोरण बदलून घेतलं पाहिजे. हे त्यांचं काम आहे. दुर्दैवाने तिथं सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर चर्चा होत नाही, म्हणून आमच्यासारख्या लोकांना रस्त्यावर उतरायची वेळ येते. त्यांनी जर का आमचे प्रश्न सोडवले तर आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळच येणार नाही. आणि दुसरं, तुम्हाला आठवत असेल, सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर देतो, सगळ्यांना देतो. सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर आम्ही काही आता अलीकडच्या काळात लढतोय असं नाहीये. म्हणजे अनेक सिनियर पत्रकार असतील, त्यांना माहित आहे की 2011ला जेव्हा आबा गृहमंत्री होते तेव्हा सोयाबीन कापूस परिषदेला आपल्या परवानगी नाकारली होती जयस्तंभ चौकातली. तर ऐनवेळी त्यावेळेला लक्ष्मी गौतम SP असताना माझ्या तडीपारीची नोटीस, आणि आत्ता जिथं मी राहतो तेव्हा ते घर बनायला सुरू होतं, त्याच्या बाजूला आपण ते मैदान साफ करून ऐनवेळी सभा घेतली होती, कापूस सोयाबीन परिषद. त्याच्यानंतर आम्ही नागपूरला अधिवेशनावर मोर्चे काढले. त्याच्यानंतर ही सोयाबीन कापसाचं आंदोलन हे अलीकडच्या काळातलं नाहीये, हे आपण अनेक वर्षापासून करतो. आणि माझा हेतूच तो आहे. मी सोयाबीन कापूस पट्ट्यातून येतो, तुम्ही सोयाबीन कापूस पट्ट्यातून येता. हा सोयाबीन कापूस विषय हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात जर कसा गेला असेल तर हा तुमच्या माध्यमातून गेला. म्हणजे मी वेळोवेळी मुंबईतलेही पत्रकार भेटले किंवा दिल्लीतलेही कोणी भेटलो तर मी त्यांना म्हणायचो आमच्या सोयाबीनवर जरा बोलावं,
आमच्या कापसावर बोला. दुर्दैवाने सोयाबीन कापसाला राजाश्रय नाहीये, ऊसाला राजाश्रय आहे. कारखानदार तिकडे आहेत, प्रस्थापित नेते तिकडे आहेत, सरकारमधले की पोस्टर बसलेले लोक तिकडचे आहेत. त्यामुळं तिथे थोडा राजाश्रय आहे. आपल्या सोयाबीन कापूस पट्ट्यात राजाश्रयच नाही, कोणी बोलतच नाही या प्रश्नावर. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे, माझं सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ राज्य पातळीवरच्या सगळ्या नेत्यांना म्हणणं आहे की आमचं आंदोलन होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आंदोलनापूर्वीच आम्हाला मदत करा, आम्ही आंदोलन करणार नाही. हो, आपण पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आता राजू शेट्टी यांचे आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. आपली गैरहजरी काय नेमकं याचं कारण आहे, काही विश्वासात घेण्यात आलं नाही का? नाही, आता मी कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं की सोयाबीन कापूस पट्ट्यातलं आंदोलन उभं करणं हे आमचं टार्गेट आहे. आणि दरवर्षी या काळात आम्ही हेच करत असतो, याच भागात फिरतो. शेवटी आपला भाग आहे, आपल्याच वावरात जर वाण्याने घुसायला लावले तर ते वाण्यानं हाणावं लागतील ना. आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मी दुसरीकडे कुठे काय करू शकतो? आत्मक्लेश आंदोलनासंदर्भात आपल्याला काही विश्वासात घेण्यात आलं का? जात पण होतो मी, ऊस पट्ट्यातही खूप फिरलो, अनेक वर्षे दिली आणि आजही देतो. आता असं आहे की तो आणि हा पिरियड एकत्रच येतो, जवळपास सारखा येतो. पूर्वी असं व्हायचं की तिकडचं झाल्यावर मग इकडे करायचं, कारण सीझन मध्ये फरक पडतो. आता या वर्षीचा सीझन लेट आहे सोयाबीन कापसाचा, त्यामुळं आमच्या डोक्यात सोयाबीन कापसाला राजाश्रय नाही, सोयाबीन कापसाबद्दल कोणी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस उत्पादकांची एकी करणं, त्यांची वज्रमूठ घट्ट करणं हे आमचं टार्गेट आहे. सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन होत आहे. तुमच्या बॅनरवर एकटं तुमचा फोटो आहे, बाकी शेतकरी नेत्यांचा फोटो नाही. नाही, त्यांनी यावं, आवाहन करावं, कारण हे सगळं आम्ही लोकांनी उभं केलेलं आहे. आता आम्ही जे काही बैठका झाल्या अलीकडच्या काळामध्ये, आमच्या आज बैठक झाली, आता मागच्या आठवड्यात बैठक झाली, आमच्या सारख्या बैठकांवर बैठका सुरू आहे. हे जे सगळं तयार केलं हे आमच्या सगळ्या टीमनं तयार केलंय आणि नेतृत्व मीच करतोय. आज नाही करत, मी अनेक वर्षापासून करतो. बाकीचे नेते पण येणार नाही ना, त्यांना सोबत घेतलं. मग त्यांनी करावं, आमचं काही म्हणणं नाही. आपण बैठकी घेतात त्यांना बोलावलं नाही, हे बघा मी तुम्हाला सांगतो, आमच्या डोक्यात एकच आहे की या प्रश्नावर आजपर्यंत कोणी बोलत नाही. मागच्या वर्षी पण आम्ही आवाहन केलं होतं, मागच्या वर्षी पण काही मोजकेच लोक आले. आव्हान करून नाही चालणार. मात्र पॉझिटिव्ह हा विषय घ्या, तुम्ही साऱ्या शेतकरी नेत्यांना सोबत घेऊन जर हे आंदोलन केलं की आहे या विदर्भामध्ये, त्याला व्यापकता वाढेल. आम्ही कालही वामनराव चटपांना भेटलो, त्यांनाही सांगितलं की असं असं आंदोलन आपण उभं करतोय, ते वेगळ्या विदर्भाची मुवमेंट चालवत आहेत. त्यांनाही आम्ही सांगितलं की असं असं आंदोलन उभं करतोय, तर तुम्ही पण याच्यामध्ये सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, तुम्ही सिनियर आहात. तर त्यांनी पण त्याला ग्रीन सिग्नल दिला आणि त्या दृष्टीनं ते म्हणले आता सगळ्यांशी बोलून मी तशी चर्चा करून तुम्हाला कळवतो. काल आम्ही रात्री त्यांच्याबरोबर दीर्घकाळ बसलो होतो. तर असं आहे की ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी करावं, आम्हाला वाटतं आम्ही करतोय. मागच्या वर्षी या आंदोलनाच्या दरम्यान काही लोकांनी पोलिसांमार्फत दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप झाला होता. यावेळेस जर असं काही झालं तर आपली भूमिका काय? नाही, मागच्या वेळी म्हणजे एल्गार मोर्चाच्या वेळी आंदोलन दडपलं नव्हतं, त्याच्यानंतरचं जे आंदोलन होतं आत्मदहनाचं, त्यावेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला तर सरकारला महागात पडेल. मागच्या वेळी प्रयत्न केला सरकारने, सरकार बॅकफुटवर गेलं. जनमानसामध्ये सरकारबद्दल काही फार चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या नाही. आणि आम्ही तर फकीर लोक आहे, आम्हाला आत काय बाहेर काय, आम्ही त्याची पर्वा करत नाही. आम्ही जर या सामान्य शेतकऱ्यांसाठी जर जीव द्यायची आमची तयारी आहे तर आम्ही बाकी गोष्टीला काही जुमानत नाही. आणि आमची कशातही तयारी आहे, आरपारची तयारी आहे. सरकारला जशाच तसं उत्तर द्यायची आमची तयारी आहे. आणि लाठीचार्ज केल्यावर काय होतं हे मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून सरकारनं पाहून घेतलं. हा सोयाबीन कापसाचा प्रश्न हा आमचा आस्थेचा प्रश्न आहे, हा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तुमचाही जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळं तुम्हाला आठवत असेल, मी जेव्हापासून चळवळीत आलो तेव्हापासून मी सोयाबीन कापूस हा विषय घेऊन बोलतो. ज्यांना कोणाला वाटतं त्यांनी बोललं पाहिजे उलट, आणि सगळ्यांनी बोलावं असं माझं मत आहे. हे नाश्ता पटकन आणि हे दे सौरभ, हे सगळ्यांना एक एक दे, हे दोन दोन. थोडा मागे